अहवाल प्राप्त झालेला आहे, आज सकाळीच प्राप्त झालेला आहे. त्याची एक प्रत मला मिळेल का? म्हणजे मी त्यात तक्रार करता म्हणून किंवा तो अहवाल आपण हे करणं सभागृहात. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. पुढचा विषय बाबूसाहेब, माझ्याकडे एका काळासाठी एक महत्वाच्या याकरता आपण साहेब मला बोलले साहेब, जे ठेवी ठेवण्याचा निर्णय झाला बंधन बँकेतनं न ठेवता ICICI बँकेमध्ये, तो निर्णय झाल्यामुळं साहेब ते पैसे आता सध्या कुठल्या दादा ऐका, माझं म्हणणं असं आहे आयुक्त साहेब, त्या विषयामध्ये आपण 0.25% व्याज दर कमी आहे, या कारणाने ठेवी ठेवू दिला. 30 करोड रुपये बिनव्याजी जर आपले राहिले असतील तर 15 लाख रुपयाचं नुकसान फक्त अवघ्या 2 महिन्यामध्ये आपलं 60% इंटरेस्टने होत आहे. ठीक नाही, पण ते निर्णय आम्हाला कळू द्या साहेब, त्यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. ते पैसे आता कुठल्या खात्यात ठेवले तुम्ही तर सांगा फक्त. अहो आयुक्त साहेबांनी ते बंधन बँकेत ठेवले साहेब, त्यात आपला जसा महिना पुढे सरकल ना तसा आपलं आर्थिक नुकसान व्हायला लागलंय. तुम्ही स्टँडिंगला आलेला विषय होता. तुम्ही सदस्य आत विचारून घ्या ना. स्टँडिंग विचारलं साहेब, ऐका, तुम्हाला लक्षात येईल माझं म्हणणं. तुमच्या किती पैसे राहिले? 30 करोड रुपये बिनव्याजी 2 महिने झालं. आपण 0.25% जर गणित घातलं तर साहेब त्याच्यापेक्षा जास्त आर्थिक नुकसान होत आहे. बापू, माहिती घेऊ आपण रोजंदारीचा आयुक्त विषय, साहेबांनी फक्त त्यामध्ये काय निर्णय घेतला? कामगारांचा विषय हे महत्वाचा आहे. हे हे भविष्य कामगारांच्या भविष्य निर्वाहाचे पैसे तुम्हाला माझं म्हणणं आहे, तुम्ही कुठल्याही बँकेत ठेवा, पण जर ते पैसे बिनव्याजी बाहेर राहिले तर साहेब त्याच्यापेक्षा मोठं नुकसान होत आहे. तुमच्या 0.25 साठी तुम्ही जर निर्णय घेतला नसेल तर तुम्ही विचार करा, महिन्याला 30 कोटी रुपयाचं 60% व्याज, किती रुपये मोठं नुकसान महापालिकेचं होत आहे. जसं जसं 1 महिना पुढे सरकणार. मुला झाला असताना आयुक्त साहेब, महापौर साहेब, तुम्ही विषय वाचताना सांगायला लागलो. तो विषय घेऊन नंतर घेऊया. आयुक्त साहेबांनी जर म्हटलं की मी या बँकेत ठेवतोय, नाही ठेवत, आपलं आर्थिक नुकसान होणार. नुकसान होणार नाही अशा पद्धतीने आता 2 महिन्यात जे काही नुकसान झालं त्याला कोण जबाबदार सांगा बरं. आता आज 2 महिने झाले येणार आहे ना या विषयाचा. नाही ना, मग आयुक्त साहेबांनी सांगाव ना, प्रेझेंटेशन घ्यायचं तेव्हा का अजून काढा, पण जितके दिवस वायपर जाणार तितके दिवस दादा 30 करोड रुपये बिन व्याजाने ठेवणं, इथं मला विचारा किती मोठं आपलं आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जर सांगितलं ना तर आकडा तुम्हाला लक्षात येत आहे. मान्य बापूसाहेब, सदस्यांचं म्हणणं असं आहे की आपण जर निर्णय दिलेला आहे स्टँडिंग कमिटीने, तर ते आयुक्त साहेबांनी कशासाठी होल्ड केलाय आणि जर होणार आहे तुम्ही सांगा ना त्यांना की ते लवकरात लवकर ठेवा म्हणून. सांगतो, कामगारांचा विषय महत्वाचा विषय. कामगारांचे पैसे आहेत दादा, हे उदरनिर्वाहाचे हे प्रेझेंटेशन महत्वाचं नाही आहे. हे करूच आपण, पण त्याला तुम्ही कसा आदेश द्या की ते लवकरात लवकर ते बँकेत ठेवा, म्हणजे नुकसान होणार नाही. आतापर्यंत उत्तर दिलं असं की साहेब, पण तो विषय आयुक्त साहेब फक्त 2 मिनिटात या संदर्भात जी काही कारवाई केली त्याबद्दल एकदा सांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.